नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज। बातमी आपल्या हक्काची। नमस्कार, मी रमेश काकाचीचे उपचार प्रमुख आहे शिवसेनेचा शिंदे गटाचा। 3 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं, निजामकालीन संडास बाथरूम आहे इथं, अजून अद्याप तरी काय ॲडमिशन घेतलेलं नाही आणि नाही लवकरात लवकर इकडे तर आम्ही बुधवारी आता म्हणजे ठाम असणार आहोत नगरपालिकेसमोर। बुधवारपर्यंत तरी निर्णय घ्यावा लागतो। निवेदन देऊन किती दिवस झालं? हां, निवेदन देऊन किती दिवस झाले? 3 महिने झाले निवेदन देऊन, तरी ॲब्जेक्शन घेतलेलं नाही। निजामकालीन संडास बाथरूम आहे, जर कुठे इथं कोण अडथळा येतं आम्ही पुरावे दिलेले आहेत, सगळं दिलेलं आहे। कोण येत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी कडक, आणि शासनाने आपली जागा आपल्या ताब्यात घ्यावी। पहिले आम्ही सगळे पूर्ण पुरावे दिलेले आहेत। निजामकालीन संडास बाथरूम होतं इथं, ते अर्धवटच काम चाललेलं आहे बघा। अजून एक दुसरं शौचालय आहे, त्याचं बी निवेदन दिलेलं आहे, ती बी दाखवतो तुम्हाला, ती बघून घ्या। ती चालू आहे, फक्त स्वच्छता करायचं राहिले ती त्याचा आहे। प्रगती शिंदे आपलं लोंढे यांनी निवेदन दिलेले आहेत शौचालयासाठी, येणाऱ्या भाविकांसाठी। इथले नागरिक काय आहेत बघा, ही शौचालय आहे, फक्त स्वच्छता वाचून फक्त पडिका आहे, काही वर्ष झालं बांधून नाही। त्याला पाण्याची सुविधा स्वच्छ केलं तर येणाऱ्या भाविकांसाठी होऊन जाईल, ते आम्ही निवेदन दिलेलं आहे। नाही दिलं तर आम्ही बुधवारी उपोषणला बुधवारी आम्ही ठामपणे बसणार आहोत, आणि नाही लवकरात लवकर कारवाई करून स्वच्छ केलं। निजामकालीन शौचालयाबद्दल काय सांगा? निजामकालीनला बी आम्ही पूर्ण पुरावे दिलेले आहेत, त्याचं बी नाही झालं तर आम्ही बुधवारी तर उपोषणाला बसणारच आहेत। लक्षणीय उपोषण राहील आमचं पूर्ण। त्या नाही जर तिथं काय कोण आडवा आलं तर कारवाई करण्यात यावी, अडवणूक कोण केली तर। ठोस पुरावे आम्ही दिलेले आहेत तिथले निजामकालीनचे, पत्रव्यवहार केलेले आहेत, 3 महिने झाले। तिथलं बी आहे शौचालयाचं, येणाऱ्या भाविकांसाठी भवानी रोड आहे, तिथे रोडच आहे जवळ, लवकरात लवकर स्वच्छता करून भाविकांसाठी ओपन करून देण्यात यावी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा।